नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम यामधली कारस्थानी नणंद आणि भावजे खऱ्या आयुष्यात यांचं काय नातं आहे ते आपण पाहूया. तर मित्रांनो, सध्या लग्नानंतर होईलच प्रेम खूप चर्चेत आहे. यामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. नंदिनी माहेरी निघून गेलेली आहे आणि पार्थ जो आहे आता तो रम्यासोबत लग्न करणार आहे. आता वसू आत्या आणि रम्या जे आहेत त्यांची कारस्थाने काही थांबत नाही आहेत. ते लोक मीडियाला वगैरे बोलवतात वगैरे, सगळा आता हा ड्रामा चालू आहे. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये ऋतुजा देशमुख यांनी मानिनीची भूमिका साकारली आहे आणि संयोगिता भावे जी आहे यांनी वसूची भूमिका साकारली आहे. तर या दोघांच्या भूमिका ननंद आणि भाऊजईची असली तरी खऱ्या आयुष्यात मात्र त्यांचं एक वेगळंच नातं आहे. त्यांनी सांगितलं, आत्या म्हणजे संयोगिता भावे असंही म्हणाल्या की आमची मैत्री खूप जुनी आहे, 1998 पासूनची आमची मैत्री आहे. ऋतुजा देशमुख असंही म्हणाल्या की तेव्हा आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि माझा सख्खा भाऊ हिचा मित्र आहे आणि आम्ही लहानपणापासूनच मी हिला पाहिलेलं आहे, त्यामुळं आमच्यामध्ये एक वेगळाच बॉन्ड होता. पण मित्रांनो, आम्ही दोघी जेव्हाही काम करतो तेव्हा खूप मजा येते. यामध्ये जेलसी काहीच नसतं. फार वाईट वागवते मी तिला, असं ऋतुजा देशमुख यांनी पुढं सांगितलं. की सिरियलमध्ये असं दाखवतात त्यामुळं असं तुम्हाला वाटत असेल, पण ॲक्च्युअलमध्ये आमचं तसं काहीच नाही. आम्ही खूप एन्जॉय करतो काम करताना. तर मित्रांनो, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.